पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आहेत आणि पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुका तर जगप्रसिद्ध आहेत आणि या मिरवणुका पाहण्यासाठी अनेक लोक बाहेरून येत असतात। त्याचप्रमाणे अत्यंत वैभवी अशा खरं तर या मिरवणुका असतात पुण्यातल्या। थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया कशी नेमकी तयारी चालली आहे। निलेश, पुण्यातलं वातावरण निश्चितच भारावलेलं असणार आहे। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येतोय, काय वातावरण आहे? नक्कीच खरं तर पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे तिला खरं तर 100 वर्षापेक्षा अधिक परंपरा आहे आणि खरं तर सांस्कृतिक पुणे असल्यामुळं एक पुण्याची जी मिरवणूक आहे त्याला एक वेगळं प्राधान्य मिळालं जातं। खरं तर पुण्यामध्ये जी मिरवणूक आहे ती 10च्या आसपास सुरू होते। मंडईमधले जे टिळकांची जी प्रतिमा आहे त्याला हार घालून या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार त्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहे। खरं तर पुण्याच्या मिरवणुकीमध्ये ढोल पथक किंवा पारंपरिक खेळ असे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये यावर्षी 4,55,000 हे घरगुती गणपती आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3,500 हे सार्वजनिक मंडळं आहेत आणि प्रामुख्याने पुण्यातले जे 4 रस्ते आहेत, कुमटेकर रोड, लक्ष्मी रोड, टेरोकोडो या 4 मार्गांवरनी ज्या प्रमुख ज्या मिरवणुका आहेत त्या मार्गस्थ होत असतात आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे अलका चौक आणि याच ठिकाणी पुण्यातली जे सर्व मंडळं आहेत ते एकत्र येतात आणि या ठिकाणी विसर्जन होतात। एकूण जर पाहिलं तर पुण्याची वैभवशाली जी परंपरा असलेली मिरवणूक आहे ती आज 10 वाजता सुरू होत आहे आणि खरं तर आता या ठिकाणी आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे जे मंडप आहेत किंवा जे सजावटीचे आहे मिरवणुकीचे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि काही वेळामध्येच म्हणजे 10 वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल। खरं तर या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने आपल्याला ढोल ताशे असतील, पारंपरिक खेळ असतील, मर्दानी खेळ असतील हे पुण्याच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि जसं साधारण 25 ते 28 तास पुण्याची मिरवणूक चालत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मानाचे 5 गणपती विसर्जन झाल्यानंतर डीजेचा दणदणाट आपल्याला पाहायला मिळत असतो। मात्र यावर्षी फक्त 7 आजच्या तारखेपुरतंच डीजेला परमिशन असणार आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आता पुण्याच्या दिमागदार मिरवणुकीला आता काही वेळात सुरुवात होईल आणि एकूण जर आता या परिसरामध्ये लोकांची यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि काही वेळातच आता पुण्याची जी दिमागदार आणि ऐतिहासिक जी मिरवणूक आहे ती अनुपमा सुरुवात होणार आहे। निलेश, जरूर आपल्याकडून असाच वेळोवेळी आढावा घेत राहू आणि पुण्यातलं सगळं वातावरण आपल्या माध्यमातून आपल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवू।